भरपूर जण तुम्हाला सांगत असेल की गोळा हातामध्ये पकडल्यानंतर गॅप ठेवायचा, करंगी इकडे करायची, मग तेव्हाच तुमचा गोळा जाणार. तसं नसतं, कारण की प्रत्येक हाताच्या बोटामध्ये ताकद नसते, हात पंपिंग होत असतो. ठीक आहे ना. तर तुम्ही ह्या साईडला जर तुमची पॉवर नाही आहे, तुमचा हात इथं पंपिंग होणार आहे, हे खाली दबणार आहे हात, तिथून पॉवर लागणार नाही तुमची. तुम्हाला हात पॉवर कुठं लागणार आहे, हे जे बोन आहे हाताचं, त्या बोनच्या वरती जर तुम्ही ठेवला गोळा, तुमचा हात दबणार नाही आहे ना. हात इथं मूवफोर्स लागणार तुम्हाला प्रॉपरली. त्यामुळे तुम्हाला इथं गोळा ठेवायचा आहे, जो तुमच्या हातामध्ये ताकद नाही. हा तुमच्या हातामध्ये ताकद आहे वगैरे, मग इथं ठेवलं तरी चालतं, तुम्ही काय अडचण नाही. ॲक्च्युअली इथं वरती कुठे ठेवणार, ते बोटांवरती नाही ठेवणार. त्याच्या बोटांच्या खालचा जो पोर्शन आहे इथला हा पण दबत नाही, इथंही तुम्ही गोळा ठेवू शकता. ठीक आहे, काय अडचण नाही. व्यतिरिक्त मेन फोर्स कुठे आहे, इथं आहे. ठीक आहे ना, या हड्डीवरती आहे. त्या हड्डीवरती तुम्ही ठेवला, गोळा तुमचा लांब जाणार आहे. करायचं काय, इथं ठेवायचं आहे, या साईडला एक करंगी, या साईडला बोट, या साईडला बाकीचे बोट, पूर्ण प्रॉपरली मानेला लावून ठेवायचं.